लग्नाशिवाय काय बोलात नको तुम्ही. लग्नाशिवाय काय बोला. हो 22 तारखेला लगीन आहे यावचा मुंबईत. ये फेरी मार ना दुपारी. होय येत आहे. इलेक्शन जाऊ नको. होय चला. आठवण काढतो उघड्या. होय चला. ये गणा धाव रे गण्या पाव रे म्हणतात ना आत्याबाईक निशी असते तर तसा काहीतरी झाला सध्या. इकडे आपलं कणकवली बाजारपेठ काजिंका मोहर इलो बऱ्यापैकी. हे बघा चला बेळा उघडूया. काय म्हणतात माऊली. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. मी अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन एजे आपल्या स्वर्गीय प्रवासामध्ये मी तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करते. तर झालं असं की तुम्ही जो आता हे व्हिडिओ बघणार असाच ना तो व्हिडिओ माझं एक आठवडा आधी शूट करून झालो. पण इंट्रोडक्शनचा जो व्हिडिओ असता ना तो मी बनवूच विसरलो. सो तो आता बनवतोय. तुम्ही व्हिडिओ सगळं बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओमध्ये खूप जबरदस्त सगळं दाखवलेलं असा आणि वोटिंगसाठी मी गावात येले ना तेव्हा तो व्हिडिओ बनवलेला असा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात दादर स्टेशनवर ना हे बघा. आणि मी असे आता जिकडे तुतारी किंवा कोकणकडनं एक्सप्रेस लागता ना त्या प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्म नंबर असा 10 नंबर. आणि इकडून आपण गावी जाणार असं उद्या निवडणूक असा. आणि कदाचित मी ह्यो ब्लॉग आणि ज्या काही दिवसभरात घडात त्या सगळा एकाच ब्लॉगमध्ये घेईन किंवा 2 व्हिडिओ पण त्याचे करीन. 2 पार्ट पण करीन. कारण मागचा व्हिडिओ आपलं 35 मिनिटाचा व्हिडिओ झालो आणि बऱ्याच जणांनी खूप कमी बघितले. 35 मिनिटाचा व्हिडिओ असा तर तो कोण एवढा बघतो ना. असो जनरल डब्याची काढलं आहे तिकीट काय सगळं फुलच होतं. बघूया आता बसा गाव आहे व्यवस्थित. तर मित्रांनो दादरला बसलोय आणि आता ठाणे येईल आणि कोणाची तरी सीट असं तिकडे बसलो आम्ही. हे आपले काका भेटले आहेत. एक दादा भेटले आहेत आणि सावंतवाडीचे असत ते असत. मग आपल्या आणि हे रत्नागिरीचे वोटिंग चालली निखिलचे व्हिडिओ बघत होते. नाही त्याचे व्हिडिओ बघत होता ना. हा तर बघूया आता खाली बसायचा लागतं रातभर. तर मित्रांनो आता वैभववाडी सोडलं आणि कणकवली येतली आता. तर झालं असं की वैभववाडी स्टेशन येला तेव्हा माका वाटलं की कणकवली येली की काय आणि उतारलंय. पण नंतर बोर्ड बघलंय तेव्हा कळलं की बाबा वैभववाडी या परत चढलंय ट्रेनमध्ये. नाही तर वैभववाडीत उतरणं होतंय. बोर्ड बीड दिसता नाही तर किती भारी वाटतं बघा. बघू एकदम भारी. आपण रीलमध्ये बघतो ना इंस्टाग्रामला तसा. चला कणकवली येतली आपली कणकवली. तर मित्रांनो फायनली आपण कणकवली स्टेशनला येलो. आपलं स्टेशन आणि ही आपली कन्याकुमारी. बघा किती लोक उतरतात. चला भावानो चला. सकाळीच मस्तपैकी धुक्या आणि थंडी पण. पहिले आम्ही इकडून उतरून जायचो किंवा बंद केले नाही. बरेच जण इकडून प्लॅटफॉर्मवर येतात. प्लॅटफॉर्म तिकीट काढत नाही आणि इकडूनच पळतात. बापरे काय रे गर्दी. जास्तीत जास्त लोक रत्नागिरीची असतात, इलोड्याची असतात आणि कणकवलीची असतात. हे बघा इकडे आपली खाली गेला की कनेडी आणि इकडे आपलं कणकवली बाजारपेठ. वाह एवढं भारी वाटतं ना काय सांगू. मागच्या वेळी इलंय तर त्याच्यापेक्षा भारी वाटत होता. कारण मागच्या वेळी इलंय तर मी 6 महिन्यानंतर इलंय. पण आता इलंय तर एवढं भारी वाटतं. किती लोक तर संध्याकाळी जाऊचा. संध्याकाळची तिकीट पण काढलेली असा. चला हे आपला कणकवली रेल्वे स्टेशन.
इकडे हे पावस्कर टी स्टॉल. तिकडे 2 दुकानं असत जिकडे कोकणातले सगळे प्रोडक्ट भेटतात आणि तिथे पण बाजू पण सेमच तसं दुकानं जिकडे कोकणातले प्रोडक्ट भेटतात. 3 दुकानं आहात आणि बाकी काय पुढे वगैरे काय दुकानं नाहीत. ही चालली आपली आता कन्याकुमारी. चला संध्याकाळी येऊचा. चल भाई. अरे काय झालं माहिती आहे, जनरलची तिकीट काढली, इकडे रिझर्वेशन बसलो आणि नंतर रत्नागिरीच्या नंतर जनरलमध्ये जाऊन बसलो. टी सी आलेला काय? टी सी आलेला आमच्याकडे मारून गेले, फाईन मारून गेले. 415 भरला आम्ही दोघांचे. 803 किती 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 वाजता आलेला? आम्हाला सांगितलं आता देऊ नका, त्यांनी अगोदरच दिले ना तिकडे. कुठे ठाण्याचं अगोदर दिलं तिकडे. हां मी सांगितलं थांबा हे आपोआप देऊ नका. वाचलंच तिथे ना. काय गेले ते गेले. खाली स्टेशनला येईल आणि आपले काका भेटले आणि घरा येतात. ते बोलले येतच तर चल. तर म्हटलं ठीक आहे. आता यांच्यासोबत घरी जाणार मस्तपैकी 2 व्हीलरवर ना. आणि इकडे सगळे रिक्षा भरतात बघा. हे आमचा कणकवली स्टेशन बाहेरून असा दिसता, खूप छान बनवलेला असा. आणि आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण दाखवलं, तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलला टाकलेला, तुम्ही जाऊन बघा, सगळं दाखवले. चला राहून दे. देवासारखे गावलाच. हां हां कन्याकुमारी कुठे आता? हां 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 अंगणेवाडी. हां हां बरोबर. हां 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 काय माहिती. ही आहे तुतारी आहेत नंतर आता. मित्रांनो आपल्या कन्नडी बाजारपेठेमध्ये येईल आणि कणकवली गेल्याच्या नंतर भारी वाटतं, कन्नडी जिल्ह्याच्या नंतर त्याच्यापेक्षा भारी वाटतं. हा खावतो तो वडापाव पण सगळा बंद. इकडे पण सगळा बंद, तिकडे पण बंद. चला घरी जाऊया चालत चालत चालत. तिथे पप्पा भेटले तर मतदान करूया, कारण माझा सगळा वोटिंगचा असा त्यांच्याकडेच असा. चला जाऊया. मित्रांनो रोज जी आमची कन्नडी गजबजलेली असताना ती आज संपूर्ण शुकशुकाटा. बघू शकता तुमचं कुठेही दुकान दिसत नाही चालू, कारण निवडणूकवाल्यांनी सांगितलेलं असतं की दुकानं बंद ठेवायची. सगळा गर्दी होता कामा नये, सगळा शांत. चला घरी जाऊया. आपण इकडून जातलो असे राईट मारून. बऱ्याच दिवसानंतर हे बोर्ड बघताय. सांगवे 2 किलोमीटर, जंगमवाडी 6 किलोमीटर आणि नागवे 10 किलोमीटर. उताराचा चिन्ह आणि पुढे लिहिल्याने आहे बघा, सावधान, पुढे तीव्र उतार आहे, वाहने सावकाश चालवा. आणि ह्यो जो उतार आहे ना ह्याच्यापेक्षा स्लोप होतो, ह्याच्यापेक्षा जरा डेंजर होतो. आणि हे का आम्ही माळवड्यांचं उतार म्हणतो. आणि जेव्हा आम्ही शाळेतून जेव्हा चालत जायचो ना, तेव्हा येताना मग खूप मोठी धाप लागायची, धमाक व्हायचा. आता तरी तो लहान केल्याने आहे जरा, म्हणजे इझी केल्याने आहे. पहिलं खूप हार्ड होतो. चला जाऊया. बऱ्याच दिवसानंतर या रोडने मी चलत जाते, एक 6-7 महिन्यानंतर. काजिंका मोहर इलो बऱ्यापैकी. हे बघा यंदा काजी व्यवस्थित धरतले वाटतं. हे आमच्या गावचं ब्रिज आहे, पूल. आणि इकडे गणपती वगैरे पोचवतात. दाखवलेलं आहे एकदा 2 वर्षापूर्वीच्या ब्लॉगमध्ये. असा इकडचं सगळं दाखवलेलं आपण यूट्यूब व्हिडिओमध्ये. अरे वाटतं आता पाणी सगळं सुकता, इकडचं पण सुकताला हळूहळू.
आणि नंतर मग पावसाळ्यात पूर येतं मोठं. आणि जे हो खांबो आहे ना तो खांबो पूर्ण पाण्याखाली जाता. चला मध्ये यायचा नंतर घरी जायचा. एक काम हा तास आला तर बघू तांबळवाडी. मी पहिले इकडे राहायचं आहे तांबळवाडीत. आता पोचतलो आपण शाळेकडे. आणि शाळेत मतदान इकडे काजी होते, इकडे काजी काढू घ्यायचो आम्ही. हे काका सायकल नाही आता. चला हो. सकाळी सकाळीच वातावरण खूप भारी आहे, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो आपली गाडी आणून इकडे लावलंय. ही गाडी असता सध्या आता एक दिवस माझ्याकडे आता ती घराडेच असता स्कूटी. ही घेऊन मी कधी ब्लॉग बनवतच नव्हतं किंवा अशी वेळच नाही ती कधी घेऊन जावा व्हिडिओ बनवा. आमच्याकडं वेळ पण नव्हता. तर मध्ये आता येईल आहे घरी आणि इकडून एक काम करूचं असा. आता आज झाला तर बेस्टच आहे, म्हणजे पुढे माझं जी काय कामं होती इझी पडतीत माका. एकदम शांत वाटतं इकडे. घरी जाऊया. नाश्ता करून ठेवलेलो असा तो नाश्ता करूया आणि बघूया काम होता काय. काम झाला ना बरा पडत. काम हो काय माझा आजचा. मग परत येऊचे असो आपण गावात मंगळवारी. चला बेळा उघडूया. कसा माहिती बेळा कोणाचा उघडला म्हणजे झाला नाही. लावूक पण येऊ गया. चला नाश्ता करते. मित्रांनो घराकडे येईल आहे आणि नाश्ता असा पोळी असत म्हणजे आंबोळी मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये. आणि ही हिरव्या वाटाण्याची उसळ खूप दिवसानंतर खात आहे आणि हा माझा फेवरेट आहे म्हणून केलेला आज इलय म्हणा. येवा नाश्ता करू घेवा. तर मित्रांनो आता आपण कदाचित कन्नडीत जाऊ किंवा कदाचित नाही पण जाऊ, पण घराच्या बाहेर पडलो आता म्हणतात ना आत्याबाईक निशी असते तर तसा काहीतरी झाला सध्या. माझं काम होणं खूप इम्पॉर्टंट असं. गाडी एक चावी लावलेली आहे. चलो खयचो लग्नाशिवाय काय बोलात नको तुम्ही. लग्नाशिवाय काय बोला. हो 22 तारखेला काय लगीन आहे यावचा मुंबईत. हां तुमची काय 22 तारीखला यावचा. राजू आकाने मस्तपैकी घराचा बांधकाम काढले नाही या. राजू आकांका तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओ अरे हे बघा शनी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असतालाच माझ्या. मस्तपैकी कौलारू घर हा आणि लोखंडी छप्पर घातलेली आहे. लोखंडी ह्या सगळा चकाचक झटपट चकाचक पटापट. हा रावल्या जोर लागा होय वा. टाकू जाता तो पळालो तो बघा. हे आमचे सदा का एकदा काय ते गोवळ्याचे व्हिडिओज होते आपले होय ना. व्यवस्थित होऊ द्या खर्च. हे आमचे हितेश मामा मध्य हो. हे हे मारून घ्या. ऋषादाचे पप्पा आता इले आमच्या घराकडे होय. ते वरती घेतला वाड्याकडे. वाड्याकडे वा काय मग बाकी तुझी आठवण येतात रे ह्याच्या कधी त्यावशी लावलेला मोबाईलवरती मोबाईलवरती होय. लग्नाचा व्हिडिओ लग्नात आणि आठवण काढले होईल आसरंकरांचा तो रंजन नाही आदित्य काय बरा तरी त्याचं नाव माझ्या वयात होते. हां ते पप्पाच्या घरातले पप्पेच्या घरातले हां मोठ्या घरातले हां मोठ्या घरातले ते आठवण काढलेली आहे त्याची. हां हां व्हिडिओ बघितून ते विश्वास काका. विसू काका विसू हा हां ते होय होय मुद्दा मी आठवण काढलेली आहे त्याची. ते व्हिडिओ बघतात. चांगला माणूस हा तो सज्जन होय होय ते गाणी बिनी म्हणतात. नाही ना सज्जन माणूस आहे.
ते बघल्यानी हां कुठे कुठे वाढल्यानी त्यांनी हां खाली शेळीत येऊन हां होय होय त्यांका आवड आलाय ये फेरी मार ना दुपारी होय येतंय इलेशा जाऊ नको होय चला आठवण काढतो उघड्या होय ये चला ये